वरिष्ठ आता समोर येते. 169 भारतीय प्रवासी होते, 53 ब्रिटिश नागरिक होते असं आणि कळतंय. त्यामध्ये 7 पोर्तुगीज नागरिक देखील प्रवास करत होते अशी देखील आता माहिती समोर आलेली आहे. टप्प्याटप्प्याने सगळे अपडेट्स या दुर्घटनेविषयी आपल्या समोर येत आहेत. मेघाणी नगर परिसरामधील ही मोठी दुर्घटना आहे. सगळ्या यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत. 2 वैमानिक यामध्ये होते तर 10 कर्मचारी सुद्धा होते. ज्या प्रकारे आपण म्हटलं की विमानाचा क्रू देखील असतो आणि अगदी. त्यामध्ये 2 वैमानिक 10 कर्मचारी होते. तर विमानाची धुरा जी आहे ती कॅप्टन सुमित सबरवाल यांच्याकडे होती आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांच्याकडे सुद्धा याची धुरा होती अशी माहिती DGCA ने दिलेली आहे. त्यामध्ये 12 क्रू मेंबर्स होते अशी देखील आता माहिती समोर आलेली आहे. विमान अपघाताबाबत आता POM कार्यालयाचं सगळ्याकडे लक्ष आहे. कशा प्रकारे बचाव कार्य सुरू आहे त्याकडे लक्ष आहे. सूचना दिल्या जात आहेत. गुजरात सरकार असेल, केंद्र सरकार असेल, दोन्ही मिळून आता बचाव कार्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. माझ्या देश पातळीवर सर्व कार्यक्रम आता रद्द झालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहामध्ये फोनवरून चर्चा देखील झालेली आहे. काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादला दाखल होणार आहेत. एअर इंडियाचं विमान कोसळलं आणि त्यानंतर केंद्र सरकार सातत्यानं गुजरात सरकारच्या संपर्कात आहे. अहमदाबादमधील मेघाणीमध्ये एअर इंडियाचं हे AI-171 विमान कोसळलेलं आहे. 14 डिसेंबर 2013ला या विमानानं पहिलं उड्डाण केलं होतं अशी देखील आता माहिती समोर आलेली आहे. एकंदरीतच अहमदाबादचे पोलीस आयुक्त GS मलिक यांनी काही क्षणापूर्वी माध्यमांशी संवाद साधला होता आणि त्यावेळी त्यांनी माहिती दिली होती की विमानतळाजवळच मेघाणनगर परिसरात हे विमान कोसळलं. मात्र हे विमान कोणत्या प्रकारचं होतं याबद्दल अजून तरी स्पष्टता नाहीये. तर अग्निशमन अधिकारी जयेश खाडिया आहेत, त्यांनीही माध्यमांशी संवाद साधताना माहिती दिली की विमान कोसळल्यानंतर त्याला आग लागली होती आणि आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवण्यात आलेल्या आहेत. 7 अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या प्राथमिकदृष्ट्या लगेच तिथे पोहोचल्या होत्या. त्यात आता वाढ झाल्याची माहिती असू शकते आणि त्या सगळ्यांकडून आग विझवण्याचं सध्या काम सुरू आहे, कारण की तेच सगळ्यात महत्त्वाचं सध्याचं अगदी काम बरं. आहे. आणि चिंतेची बाब म्हणजे नागरी वस्तीत हे विमान कोसळलं, त्यामुळे चिंता व्यक्त होते. काही